आळेफाटा आळे राजुरी बेल्हे यांच्या वतीने अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथील 1990 बीकॉम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या आनंदमय वातावरणात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी आळेफाटा जुन्नर येथील सौभद्र हॉलमध्ये पार पडला। त्यासाठी राजू दिवटे, उदय पाटील भुजबळ, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली शेठ कुऱ्हाडे यांनी पुढाकार घेतला होता। या स्नेह मेळाव्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड वरून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी सकाळी 11 वाजल्यापासून उपस्थित होते। सकाळी आल्यावर सर्वांना चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती। त्यानंतर सर्व विद्यार्थी हॉलमध्ये जमले। व्यासपीठावर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, शिवसेना नेते प्रसन्ना डोके, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, आळे देवस्थानचे विश्वस्त सुदर्शन भुजबळ, हेमंत पाटील डुमरे, राजेंद्र दिवटे व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाची दिवसभराची रूपरेषा मंगेश अण्णा डुमरे यांनी सर्वांसमोर मांडली। कार्यक्रमाची प्रस्तावना ॲडव्होकेट सलीम पटेल यांनी केली। व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार शाल, मानचिन्ह देऊन करण्यात आला। मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। कोरोना काळात बऱ्याच कुटुंबियांचे नातेवाईक जवळच्या व्यक्ती सोडून गेल्या, त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली ओळख आणि जुन्या कॉलेजच्या विश्वातील आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यानंतर सुरू झाला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम। यात मनीषा चंगेडिया कासवा, शांता तांबे रोकडे, राजू पिंजारी, सलीम पटेल, मंगेश अण्णा डुमरे यांनी गायनाचा सुरेख नजराना पेश केला। नंतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये अंताक्षरीचा खेळ रंगला। त्यानंतर विविध खेळांचे कार्यक्रम झाल्यानंतर मधली जेवणाची सुट्टी झाली। दिवटे बंधूंकडून स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आली होती। उत्तरार्धात ज्यांनी खेळात प्रावीण्य मिळवले त्यांना बक्षीस वाटप करण्यात आले। यानंतरचा स्नेह मेळावा पुणेकरांच्या तर्फे पिंपरी चिंचवड या ठिकाणी होणार असल्याचे रोहित खरगे यांनी जाहीर केले। तर बाळासाहेब वाळुंज यांनी आपण सर्व वरचेवर भेटत असतो, पण आपल्या कुटुंबियांसोबत सगळ्यांची पर्यटन स्थळी सहलीचे आयोजन करण्यात यावे असे सुचवले। त्यास सर्वांनीच दुजोरा दिला। शेवटी सर्वांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल आयोजक राजेंद्र दिवटे व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। शेवटी सर्वांचा ग्रुप फोटो घेऊन चहापान करून सर्वांचा निरोप घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश अण्णा डुमरे यांनी केले, तर प्रास्ताविक ॲडव्होकेट सलीम पटेल यांनी केले, तर आभार हेमंत पाटील डुमरे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनीच परिश्रम घेतले। आळे नगरीमध्ये या सोबत मंगल कार्यालयामध्ये अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये रोहित भाऊ 90ची बॅच एकोणीसची फेमस झालेली बॅच आमच्या परिसरामध्ये कुणाचाही असलेल्या तुमच्या असलेल्या 90च्या बॅचचा म्हणजे 1990च्या बॅचचा कोणताही कार्यक्रम असला का 90ची बॅच होती का सगळे चेहरे आमच्या परिचयाचे डोळ्यासमोर येतात। त्या असलेल्या फॅकल्टीमध्ये 1990 साली तुम्ही अण्णासाहेब वाघिरेमध्ये ज्ञान घेत असताना तुमच्या असलेले सगळेच सवंगडी मगाशी उल्लेख केला ॲडव्होकेट सलीमभाई पटेल सरांनी की 2019 साली ही बॅचची स्थापना आदरणीय आमच्या असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक हेमंत भाऊ पाटील डुमरे असतील, आदरणीय मंगेश अण्णा डुमरे असतील किंवा भाऊ खरगे असतील यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात केली। 2020 साली पहिलं असलेलं तुमचं गेट टुगेदर झालं। त्यावेळेला साधारणतः 57 जण त्या गेट टुगेदरला उपस्थित होते। आजही आपण पाहतोय का ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्या तरी काल कोणता तरी कार्यक्रम भेटला या ठिकाणी तुमच्या बॅचचा तिकडच्या बॅचचा झाला। म्हणून या ठिकाणी असलेली संख्या ही पाहता फार कमी प्रमाणात या निमित्ताने दिसत आहे। परंतु मगाशी सलीमभाईंनी सांगितलं की त्यांना हा योग खऱ्या अर्थानं मिळाला नाही। वास्तविक पाहता उपस्थित बऱ्यापैकी माझ्या परिचयाचे म्हणून त्याच्यामध्ये आदरणीय बाळासाहेबजी वाळुंज असतील, आदरणीय आमचे नेवणे सतीश भाऊ थोरात असतील, आदरणीय लक्ष्मण शेठ शिंदे असतील, त्याचप्रमाणे उदय पाटील भुजबळ आहेत, आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक राजू शेठ दिवटे आहेत, माऊली शेठ कुऱ्हाडे हे तुमच्याच बॅचचे, आदरणीय भाऊसाहेब भुजबळ भाऊशेठ भुजबळ हे सुद्धा तुमच्या बॅचचे, आदरणीय आमचे संजू शेठ लोखंडे या निमित्तानं उपस्थित आहेत, राजू भाऊ पिंजारी असतील, ही सगळी मान्यवर मंडळी आमच्या असलेले सुवर्धारात कुऱ्हाडे असतील, त्याचप्रमाणे सलीमभाई पटेल असतील, ही सगळी मंडळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये वारंवार पुढे ना पुढे यांचा संपर्क येतो। नवे तर या बॅच संघ एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा राजू शेठ असतील, उदय पाटील असतील, अण्णा असतील या प्रसंगी उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच नुकतंच मार्गदर्शन केलं ते सन्माननीय पंचायत समितीचे
सन्माननीय सदस्य जीवनभाऊ शिंदे, देवस्थानचे विश्वस्त सन्माननीय सुदर्शन पाटील भुजबळ, आज राष्ट्रगाता मंगेशने या ठिकाणी सांगितले ते सगळेच 88ला आम्ही होतो, 90 होतो. त्याच्यामुळं मोठ्या भावाच्या भूमिकेत आम्ही तिथे असलो धाकटी भाऊ म्हणून उपस्थित असलेले हेमंतजी डुमरे, मंगेश डुमरे, वकील साहेब आमचे पटेल साहेब, समोरचे सर्वांचं नाव घेतलं तर काय चेहरे त्यांची मदत नाही. पूर्व विशेषतः मुलीचं काय सांगतात, मुली होतात तुम्हाला काय सांगता येणार, कारण तुमच्या पुढं 2 वर्ष होतो. छोटू आहे, आमचा रोहित आहे, मगाशी मंडळीने सांगितल्याप्रमाणे मदत तुम्ही करताय, तर मला ते आपले सफर मला 4-5 वेळ चर्चा झाली. आणि खरंच तुम्ही आज जवळजवळ कितीतरी वर्ष 90 सालामध्ये तुम्ही डिग्री घेऊन गेल्यानंतर ज्या पद्धतीने एक म्हण असते की 2 ओढण्याचे होते, सागरात भेटले आणि 1 लाख त्याची ताकद, त्याप्रमाणे आपण सर्व एकत्र होतो. 90 सालानंतर डिग्री घेतल्यानंतर आपण ह्या अथांग समुद्रामध्ये, या जीवनाच्या अथांग सागरामध्ये आपापले मार्ग निवडून आपण कार्यक्रमात जातो. माणसाला एक गुणधर्म दिलेला विस्मरणाचा, त्या पद्धतीने विस्मरण सातत्याने होत जातं. पुढं माणूस चालतो, नंतर आपले सगळ्यांचे लग्न झाली, मुलं झाली, स्थिरस्थावर झालो, सगळ्या गोष्टी होत असताना कुठंतरी एक क्षण असायचो, त्या क्षणामध्ये ते हलवे कोपरे झाले, अरे तो का बरा होता असं कुठंतरी आठवण. आणि आमच्या काळात असा जेव्हा शब्द येईल तेव्हा समजायचं आपण कुठेतरी त्या म्हातारपणाने झुकलेलो आहोत. आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात असं होतं, असे शब्द यायला लागतात. आणि मग त्यावेळेला आठवतं, अरे त्यावेळेला असं होतं, त्यावेळेला असे आपले मित्र होते, त्यावेळेला अशा पद्धतीने आपण वागायचो, त्यावेळेला असं आपण एकत्रित राहायचो. मग सगळ्यांनी एकत्र करा. आणि आज खरं तर मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की मला सुद्धा तुम्ही 88च्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये घेऊन गेले. ते 90ची वेळ तुमच्या जेव्हा प्रत्येक वेळेला आता सातत्याने सगळे संपर्कात आहेत. विशेषतः मला आठवण येते आमचा राजू तांबे आपला आणि त्यावेळेस राजू पराळे, हे सुद्धा बॅट्समॅन आपले जे होते ते सुद्धा या आपल्या याच्यातून गेले. मागच्या सुरुवातीला आमचा ग्रुप हा कोविडमध्ये निर्माण झालेला आहे. कोविडमध्ये झालेला आहे. कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व ग्रुप सर्व लोक घरी असल्यामुळे आणि कोविडचे प्रसंग सर्व घाबरलेले होते. त्यामध्ये आपल्या मनाला दिलासा देणारी कोणतरी व्यक्ती पाहिजे, म्हणून त्यासाठी मित्रांनी हा ग्रुप तयार केला. आणि ह्या ग्रुपमध्ये सर्वात मोठा भाग हेमंत डुमरे साहेब आणि रोहित खडके यांनी सर्व मित्रांना कॉन्टॅक्ट करून हा ग्रुप 2019मध्ये स्थापन झालेला आहे. आणि 2020मध्ये आमचा प्रथम कार्यक्रम अण्णासाहेब वाघेरे कॉलेज ओतूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमास आमच्या ग्रुपचे बरेच मित्र आणि मैत्रिणी उपस्थित झाले होते आणि कार्यक्रम खूप यशस्वी झाला. 2021मध्ये कार्यक्रम झाला नाही, परंतु यावर्षी पुन्हा कार्यक्रम झालेला आहे. सर्वांना कॉन्टॅक्ट करून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आणि मी सर्वप्रथम जे लोक इथे वेळ काढून आले त्याच्यासाठी सर्वजण टाळ्या वाजवूया. त्यांचा खूप खूप आभारी आहे. सर्वप्रथम लोणावळ्यात आहे, जवळपास आहे, तर अलिबागला पण आहे चांगलं. तर गेट टुगेदर आहे म्हणजे तो एक आपण कार्यक्रम करू सर्वांनी प्रतिसाद द्या. आज आपण 30-35 एकत्र आलो. मागच्या 2020ला माझ्याकडे मला वाटतं 56 लोकांचं रजिस्ट्रेशन झालं. 20 कमी, 20 कमी आहे सध्या. आता यावर्षी 20 कमी आहेत. त्यात काही वैयक्तिक अडचणीमुळं माणूस वगैरे आले नाही. नंतर उल्हासचा कार्यक्रम झाला, त्याचे कोणतरी आजारी मिळवणे ते दवाखान्यात. तसंच आता रोहितचे मिसेस पण ते आजारी आहेत, त्यामुळे त्या येऊ शकले नाही. तर काल आम्हाला त्यांच्याकडे जायचं होतं, उल्हास माझ्याकडे आलाच नाही. फोन करून मला 2 वेळा सांगितलं मी तुझ्याकडे येतो, मग जाऊ आपण. तो डायरेक्ट पुण्याला निघून गेलो. तर ठीक आहे, आपण एकत्र चांगले सर्व आले. आज सर्वांचे आभार. आणि असंच एन्जॉय आपण पुढच्या भविष्यात एकमेकाला आनंद द्विगुणित स्वागत करतो. आणि जे आज गेल्या वर्षी नव्हते म्हणजे त्यांना मी माझा परिचय देतो की माझा परिचय 0 आहे. तुम्ही सानिध्यात असल्यामुळे मला ते पुण्य आहे. आणि माझं नाव जियाउद्दीन पिंजरे. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी आपलं झालं गेट टुगेदर. त्यावेळेस संख्या खरंच मोठी होती, पण आता शिक्षण बदलल्यामुळं
संख्या कमी झाली, कारण त्यांना दबावाखाली जाणारा झालेला नाही आहे आणि मुन्नाचा मी जाणारा कमी झाला ग्रुपवरती. दुर्लक्षच नाही. काही नाही, माझ्याकडनं जर कॉमेंट्स करताना पोस्ट झाली सोपं नाही, कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, पण माझं कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नसतो. प्रत्येकाने दोस्त का प्यार दुआ से कम नहीं होता, दोस्त का प्यार दुआ से कम नहीं होता, दोस्त दूर हो फिर भी कोई गम नहीं होता. प्यार में अक्सर कम हो जाती है दोस्ती, प्यार में अगर कम हो जाती है दोस्ती, पर दोस्ती में प्यार कभी कम नहीं होता. मैं अभी आवाज़ देने जा रहा हूँ हमारी प्यारी सिंगर उषा रोकड़े जी. मैं उसे गुजारिश करूँगा आप स्टेज पे आइए. प्रथम आपल्या सगळ्यांचे आभार मानते. सगळे आज उपस्थित झाले आणि 2 वर्षानंतर आपण परत भेटतोय. व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून तर भेटत होतो, पण आज सगळे प्रत्यक्ष भेटतोय, त्याच्यावर खूप आनंद वाटतो. आणि थोडंसं छोटंसं येत नाही, तयारी नाही, तरी पण बोलते. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं. निमित्तानं एकत्र आलेल्या सगळ्या मित्र आणि मैत्रिणींना मी सर्वप्रथम नमस्कार करते आणि आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांना धन्यवाद देते आणि उपस्थित सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते. आणि मी आत्ता जे गीत पेश करणार आहे ते परमेश्वराचं स्थान खूप महान आहे, त्याच्यापुढे आपण लहान आहोत, तर तसं मी गीत पेश करते आता. तेरी भक्ति में अपने को लीन कर लो, ओ मेरे प्रभु मैं तेरा ध्यान धरे लो. तेरी भक्ति में अपने को लीन कर लो, ओ मेरे प्रभु मैं तेरा ध्यान धरे लो. छोटी सी मैं घाघर लिटरेचर आहे, कंटेंट रायटर आहे. आपल्याला सगळ्यांना अतिशय आनंद झाला. मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल छान मंच आणि आपल्या सर्वांचे आभार. उज्ज्वला बापूराव शेरसार उदापूर आणि सासरचं उज्ज्वला ज्ञानेश्वर हिरे 40गाव राहणार. मला 2 मुले आहेत. एक वाशीला ग्रॅज्युएशन म्हणून शेअर मार्केटचं काम करतो आणि दुसरा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मिस्टर मारुती शोरूममध्ये कॅशियरचं काम करतात आणि मी सुरुवातीला 14 वर्ष काम केली इंजिनिअरिंग कंपनी. आता घरी चालतो.